रामकृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण जय राम रूप पाहता लोचनी सुख
धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड खंड करणे पाखंड धर्माचे पालन धर्माचे पालन
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन भान फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम नाही भीड भाड तुका म्हणे सान थोर हेची आम्हा करणे का बीज वाढवया नाम मंगल भवन अमंगल स्मरण सकळ विद्येचे अधिकरण ते वंदुनी श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत श्रेष्ठ देऊचे सुप्रसिद्ध साधू संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग। या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम ना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम नाही भीडभाड तुका म्हणे सान थोर हेची आम्हा करणे का बीज वाढवया नाम पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया हरे हरे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया। अभंगाचं निरूपण करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं काळ भैरवनाथ महाराज प्रसन्न श्री क्षेत्र राजापूर या ठिकाणी
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण निमित्ताने चालत आलेला अखंड सप्ताह त्यातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आमच्या वाटेवर आली. आजपर्यंत तर ही सेवा येण्याचं एकमेव कारण असं का काशी क्षेत्र आणि क्षेत्रामध्ये जात असताना आणि वारकऱ्यांची गाठ झाली आणि त्या गाठीमध्ये चर्चा होत असताना अयोध्ये गावी पोहोचल्यानंतर काही भाविक भक्तांची गाठ झाली आणि त्यामध्ये सहज चर्चा माझं कार्य धर्म प्रचारच आहे. धर्म प्रचार का करावा आणि का करू नये, धर्म कशासाठी आणि तो धर्माची स्थापना कोणी केली, या चर्चेवर वारकऱ्यांशी मी बोलत असताना वारकऱ्यांनी नाव विचारलं, गाव विचारलं आणि मी सहज सांगितलं मी धर्म प्रचारक आहे. माऊली तुम्ही धर्म प्रचार काय करता? मी सांगितलं धर्म प्रचार असा करतो का वारकरी संप्रदाय इतका मोठा त्या वारकरी संप्रदायाचे येवलेसे लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर. वेलू गगनावर गेला पण तो वेल कोणी लावला हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मग तो वेल गगनावर चालला. वारकरी संप्रदाय इतका मोठा आहे, तुकारामासारखा संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि वारकऱ्यासारखा पंथ नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकऱ्यासारखा पंथ नाही आणि या पंथाला ताकद मिळाली असेल एकमेव त्याचं कारण संत निवृत्तीनाथ महाराज अचानक आणि गैनीनाथाच्या गुहेत गाठ झाली आणि त्यांचा सपाटात सापडल्यावर गैनी प्रसादे आज आपल्यावर अतिशय उपकार आहे. आणि ते निवृत्तीनाथांचे उपकार का द्वापार युगाच्या शेवटी कलियुग लागणार आहे हे पाहून भगवान विष्णूला काळजी पडली आणि भगवान विष्णूने उद्धवामार्फत
आणि सर्व नवनारायणांना आमंत्रित करून आणि बोलावून घेतलं. नवनारायण उद्धवाच्या आमंत्रणाने हजर झाले आणि सर्व नवनारायणांनी भगवान विष्णूंना विचारलं, भगवंत तुम्ही आम्हाला इथं कशासाठी बोलावलं? तेव्हा भगवंत काय बोल, अवतार तू माधराया अवतार तू माधराया अवतार तू माधराया विष्णू भगवंतांनी सांगितले, अरे बाबा तुम्हाला काय कमालायचंय? कलियुग लागणार आहे आणि कलियुगामध्ये दुष्टांचा धुमाकूळ माजणार आहे आणि गोरगरीब जनतेला धर्मापासून वंचित करावा लागलाय. धर्माला ग्लानी आली म्हणून आपल्याला अवतार घ्यायचा आहे. तेव्हा नवनारायणांनी विचारलं, भगवंत अवतार घ्यायचा, कोणी काय घ्यायचा? तर ते भगवंत बोलले, शिव तो निवृत्ती विष्णू भगवान विष्णूने सांगितलं, शिव तो निवृत्ती होईल, ब्रह्म तो सोपान होईल, आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताबाई होईल, मी स्वतः ज्ञानदेव होईल. आणि सर्वांना कार्य नेमून दिलं, पण अवतार घ्यायचा कुठं आणि कोणाच्या घरी घ्यायचा? तर भगवान विष्णू सांगतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. हरिचे दास जन्माचे नवनारायणला विष्णू भगवंतांनी सांगितलं, आपल्या गावी शिदो पंथ आणि त्यांचा पुत्र विठ्ठल पंथ आणि त्याच्या कुळामध्ये अवतार घ्यायचाय. आपल्याला अवतार घ्यायचाय, ठराव निश्चित पास झाला आणि नवनारायणाने विठ्ठल पंतांच्या घरी अवतार घ्यायचा ठराव केला.
आता थोडं थांबून कीर्तन सप्ताह कशासाठी याच्याकडे येऊ आणि का बसवावा आणि हा सप्ताह करावाच का याच्या पाठीमाग मूळ हेतू कीर्तन म्हणजे कीर्तन. शेती माहित आहे ना आपल्याला, आपण कोण शेतकरी आहेत ना, मोठे मोठे शेतकरी आहेत, मोठे मोठे तळे बांधले शेततळे. मग कीर्तन सांगितलं कोणी? कीर्तन कीर्तन म्हणजे ज्ञानोबा माऊलींनी जो भक्तीचा मळा लावला आणि त्या मळ्यामध्ये असंस्कृती रूपी विकृती झालेले तण काढणे याचं नाव कीर्तन. मग कीर्तनाचा मूळ हेतू तुकाराम महाराजांनी भगवंताला विचारला, हे देवानी देवा, तू वेळोवेळी आणि हा अवतार कशासाठी घेतो आणि अवतार घेण्याचा मुख्य तुझं प्रयोजन काय, हे तुम्ही आम्हाला कथन करावं. तुकाराम महाराजांनी सांगितलं. तेव्हा देवानी काय सांगितलं? धर्म रक्षवया अवतार तेव्हा भगवंतांनी सांगितलं, हे अर्जुना, मी वेळोवेळी अवतार घेतो. त्या अवताराचं माझं मुख्य प्रयोजन जर असेल तर धर्माचं रक्षण करणं हे माझं अति कर्तव्य आहे आणि म्हणून मी वेळोवेळी अवतार घेतो. मग अर्जुनाने विचारलं, संत तुकोबाने विचारलं, तुम्ही अवतार सतत सतत घेता आणि ही पाळी तुमच्यावर सतत काय येते? ही पाळी तुमच्यावर एकदा, देव सर्व व्यापक आहे ना, तू जळी तळी भरला, ठाव कुठे नाही उरला, असा तू भगवंत आहे, निराकार निर्गुण भगवंत, आणि तुला ही पाळी काय येते? स्वधर्माचे वाढे कोणी, स्वधर्माचे वाढे अवतार घेतो. स्वधर्माचे वाढे कोणी. तुम्हाला जर तुमच्या प्रपंचामध्ये काही उणीव जर भासली तर तुम्ही काय करता? जो प्रसंग आला त्याचं निवारण करता. डॉक्टरनं सांगितले बीपी शुगर वाढली, विपर शुगर वाढली, त्याच्यासाठी कमी होण्याचं कारण ते करता. तसं मला माझ्या धर्माला ज्या वेळी ग्लानी येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभूतानां धर्मस्य संभवामि युगे युगे. मी युगे युगे अवतार घेतो आणि एकच काम करतो, अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन, धर्माचे
धर्माचे पालन करणे, पाखंड करणं हेची अम्मा करणे, गाव बीज वाढवायला. धर्माचं पालन करण्यासाठी मी युगायुगी अवतार घेतो. तर अर्जुनाने विचारले तू किती अवतार घेतले? मच्छे कुर्मादी अवतार. मच्छे कुर्मादी अवतार असे 10 अवतार घेतले. एकूण 24 अवतार घेतले. पण 10 अवतार घेतले हे निश्चित मोठे अवतार 10 घेतले. मग 10 घेतले. 10 अवतारामध्ये 2 अवतार पूर्ण अवतार. 2 अवतार पूर्ण अवतार ते कोणते अवतार? पूर्णावतार राम अवतार रामकृष्ण. भगवंत सांगतात हे अर्जुना 10 अवतार घेतले, 24 अवतार घेतले, परंतु हे 2 अवतार मी पूर्ण अवतार घेतले. म्हणून या पूर्ण 2 अवताराचं नामचिंतन केलं तर माणसाची जीवनवृत्ती बदलते आणि त्याची सर्व पाप नष्ट होत्या. रामकृष्ण नामे हे दोन्ही सारे रामकृष्ण नामे हे दोन्ही सादरी. आणि हे नाम घेतले तर काय होईल? हे नाम मी एकट्याने घ्यायचे का? एकट्याने घ्यायचे का? उद्धार सगळ्यांचा करायचा. राम कृष्ण हरी जय जय
अण्णांनी सांगितलं, देवा अरे तुला धर्माचं इतकं काय वेळ लागलंय? धर्म 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 म्हणजे काय धर्म? अरे भगवंताने सांगितलं, अर्जुना धर्म हा जगाचा प्राण आहे. धर्म जगाचा प्राण आहे. धर्माविना नाही गती, धर्मजीवाचा संगती, धर्माविन नाही गती. धर्माचं इतकं देवाला वेळ लागलाय, इतका वेळ लागलाय तर किती सांगू. देवकी उदरी जन्मला, यशोदे सायासे पाळी. देवकी उदरी जन्मला, यशोदे सायासे पाळीला. शेती उपभोगेला पांडवाची, परिणाम काय झाला? अहो आईला जन्म दिला आणि कंसाच्या ताब्यात मध्ये जेल मध्ये राहिली, अटक राहिली आणि त्या जन्म देत्या आईला सुद्धा सोडून गेला. आणि प्रसंग अनुरूप यशोदेनं सायशाने सांभाळला, यशोदेला सोडून गेला. शेकी उपगो गेला पांडवांची, पाहते पांडव अखंड. पिता करीतो जाचणी परेश्वरे. देव धर्माचं आचरण करतात, देवाचं भजन करतात. देव कोणाच्या घरी राबतो? जो करीतो सदा सत्संग, त्याचे घरी राबतो श्रीरंग. एकनाथा घरी राबतो, कावडीने पाणी वाहतो. कशासाठी? भक्तीसाठी. थोडे हाती अर्जुना संग, खेळतो गोपींचा संग. करीतो सांगण्याचं तात्पर्य आहे, देव ज्याचा सत्य आचरण आहे, सत्संग म्हणजे सत्याचा ज्याचा आचरण आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करतो, पण संकल्प सत्य असायला पाहिजे. संकल्प सत्य असायला पाहिजे. मग देवाचं मुख्य प्रवादन जर असेल तर कशासाठी? धर्माचं रक्षण करण्यासाठी. आणि आपल्या पुढे आज वळते महाराज आहे,
यांचं मुख्य प्रयोजन असेल तर एक महत्वाचा मुद्दा ठेव. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. कसायापासून गाय वाचवा, कसायापासून गाय वाचवा, पुढाऱ्यांपासून धर्म वाचवा, काही निवडक कीर्तनकारांपासून वारकरी संप्रदाय वाचवा. मला सांगायचं तात्पर्य, आता विठ्ठल पंथांनी अवतार घेतलाय, देवाने अवतार विठ्ठल पंथांच्या घरी घेतला, पण अवतार घेतल्यानंतर एवढा महाभारत काय झालाय ऐकू आहे का आपल्याला? किती महाराज झाला? फक्त संसारात कर्मेला म्हणून विठ्ठल पंथ संन्यास घेऊन गेले, आणि संन्यास घेऊन गेल्यानंतर रामानंद स्वामी आणि त्यांच्या आश्रमात चैतन्य नावाना प्रसिद्ध झाले शिष्य. रामानंद स्वामी त्यांची रामेश्वरला जाण्याची इच्छा झाली, आणि त्या इच्छेनुसार रामेश्वर यात्रेहून फिरून आणि आळंदीत आले. आळंदीमध्ये विठ्ठल पंत संन्यास घेऊन रवाना होते, आणि त्यांची रुक्मिणी माता, त्यांची मंडळी आपली माता आणि व्रत करीत होत्या. पतिव्रता व्रत धारण करीत होता, आणि त्या व्रताच्या नेमाने पिंपळाला प्रदक्षिणा घालीत असताना रामानंद स्वामी तिथं शांत चित्ताने बसले होते. शांत चित्ताने बसले असता स्वामी आहेत, अवतारी पुरुष आहेत, महान तपस्वी योगी आहेत, म्हणून रुक्मिणी माता आणि त्यांच्या जवळ जाऊन प्रणाम केला, साष्टांग नमस्कार केला, आणि सहज रामानंद स्वामींकडून शब्द सुटला गेला, सौभाग्य पुत्र होते. ज्यावेळी माणसाला प्रसाद मिळतो, काहीतरी खायला मिळतं, काही इस्टेट मिळाली, त्यावेळेला आनंद होतो का आपण रडतो? माऊली सांगा, काही वस्तू प्राप्त झाल्या आनंद होतो का रडतो? आनंद होतो. मग या माऊलीला जर सौभाग्य पुत्रवती आशीर्वाद मिळाला, मग त्या रडल्या का? स्वामींनी ओळखलं काहीतरी गडबड आहे. रामानंद स्वामींनी रुक्मिणीला विचारलं, बेटी रडते का? रुक्मिणी माता अश्रू ढाळत आणि सांगत होत्या, स्वामी तुम्ही आशीर्वाद दिला, ह्या जन्मीला का पुढच्या जन्मीचा? नाही बेटी, संत दयेचे सागर असतात. संत जे बोलले, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. तुझे जे मनोरथ असतील ते पूर्ण होतील, पण तू कथन कर, तुझं म्हणणं काय? तू रडली काय एवढं सांग. स्वामी जो आशीर्वाद हक मारी ज्याच्या नावे त्याचे नाव त्याचे नाव दिला, तो आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी पती पाहिजे. तर माझे पती संन्यास घेऊन आणि काशीला कोणीतरी साधूच्या आश्रमात
चैतन्य नावाना प्रगट झाला. स्वामींच्या अंगाला जरी महत्व होते, साधू होते, थरकाप सुटला. शब्द काय गेला? शब्द काय गेला? सौभाग्य पुत्र होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले. स्वामींना काळजी पडली, पण हा चैतन्य घरी आल्याशिवाय संतान होईल का? संतापून त्या माऊलीला अंतर्गुणा विचारल्या, तुझ्या पतीचा स्वभाव कसा? माऊलीने सांगितलं, माझ्या पतीचा स्वभाव सोजळ आहे, त्यांचा चेहरा प्रसन्न आहे, डाव्या भुजावर तीळ आहे. स्वामींना कळलं, आपल्याला फसवणारे चैतन्य तेच विठ्ठलपंत असायला पाहिजे. चल बेटी माझ्या बरोबर चल. आणि रुक्मिणीला घेऊन गेले आणि आश्रमात घुसता आवाजला जलताना विठ्ठलपंतांच्या अंगाला थरकाप फुटला. स्वामी काहीतरी चिडले. थरकाप फुटल्यानंतर चैतन्य इकडे, तू तुझ्या पत्नीची आज्ञा घेतली होती का? आणि ज्यावेळी संसार सावधान शुभलग्न सावधान गृहस्थाश्रमात प्रवेश केला, त्या पतीवर गृहस्थाश्रम पूर्ण करणं तेव्हा संन्यास घेता येतो. विठ्ठल बघ, तू संसार पूर्ण न करता कुठल्या आपत्ती न होता पत्नीचा त्याग करणं हा अधर्म आहे. तरी तुला तुझ्या घरी जावं लागत आणि संसार करावा लागत. आणि या गोष्टीला मी मान्य आहे, माझी तुला आज्ञा आहे, गुरु म्हणून तर आज्ञा आहे, पण देव सुद्धा सर्व कारस्थानाला पात्र आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्वकारी बेटी, तुझा जो संकल्प आहे, मी आशीर्वाद दिला तो पूर्ण होईल. विठ्ठलपंतांना घरी लावलं आणि संसार चालू झाला. 4 अपत्य विठ्ठलपंतांना झाले. कोण? निवृत्ती, ज्ञानदेव, सुपाल, 4 अपत्य झाले. सुखाचा संसार आनंदाने आणि संसार सुखरूप झाला. परंतु माझं एक मत आहे, जर प्रपंच सुखी करायचा असला तर माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी प्राप्त पाहिजे. किती? 3 गोष्टी: देव, धर्म आणि समाज. देव कशासाठी पाहिजे? देवे दिला देहे देवानी हा जन्म दिला. या जन्माचं सार्थक इंद्रिय हातपाय सर्व देवानी दिले, म्हणजे देवाचा उपकार विसरू नये. दुसरा विषय धर्म. कारण धर्माविने गती नाही. आताच आपला विषय होऊन गेला. देव, धर्म आणि समाज. समाजाकडे का वळलो? कारण समाजाने काय केलं? सीतामाईचा काही दोष होता का? सीतामाई शुद्ध होती, अग्नी आहुती करून आणली होती, पण सीतामाईला सुद्धा समाजाने ठेवलं नाही. मग सीतामाईला रामाने सोडलं का श्रीरामाने सोडलं? सांगा कोणीतरी, ज्येष्ठ नागरिक. अहो, सीतामाईला श्रीरामाने सोडलं नसतं, कारण त्यांची सीता पतिव्रता होती. त्यांची सीता पतिव्रता होती, ते राम होते, त्यांना निश्चित माहित होतं. परंतु धर्माची आट काय? भागवत धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये परक्याच्या घरात गेलेली स्त्री, तिचा अंगीकार करणं हे धर्म मान्य नाही. मग सीताबाईंना काय ओलांडली? ज्यावेळी राम हरिणामागे गेले, स्त्री हात का बाळ हात
आणि हरणा मागे गेल्यावर तिकडे आवाज आला, लक्ष्मणा धाव. लक्ष्मणाला गृहस्थाश्रमातली रेषा टाकली. वळी धोका आहे, धोका निशाणी आहे, अपघाती ओळण आहे, रेषा ओलांडू नका. मग रेषा ओलांडली. रेषा का ओलांडावं लागली? रघुकुल तिलक किरीट बजावे, ब्रह्मराय रघुकुलाची रीत होती का प्राण गेला तरी पण वचन दिलं नाही पाहिजे. ढोंगी साधू नये आणि ढोंगी रूप घेतलं. रेषा ओलांडल्याशिवाय भिक्षा घेणार नाही. सतीला बळी पडावं लागलं रेषा ओलांडल्याचा परिणाम. किती वर्षे? 6.5 महिने लंकेत राहावं लागलं. तसं विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रमात पत्नीची आज्ञा न घेताना आणि संन्यास घेतला. त्याचा परिणाम 4 वाळं झाली आणि देवासारखी मुलं रांगायला लागली आणि समाजाने टोचा मारायला सुरुवात केली. म्हणून माणसाच्या जीवनात काय पाहिजे? तिसऱ्यांदा समाज सुद्धा पाहिजे. समाज आपलासा व्हायला पाहिजे. समाजाने रामाला सोडलं नाही आणि विठ्ठल पंतांना तर काय केलं? टोचा मारायला सुरुवात केली. टोचा मारायला सुरुवात केली. मुलं मुलांमध्ये फिरायला गेले तर त्या मुलांना संन्यासाची मुलं थू थू छी छी तिरस्कार झाला. आनंद होताना सुद्धा त्या कुटुंबामध्ये दुःखमय शरीर झालं, निंदनीय परिस्थिती झाली. आणि रुक्मिणी विठ्ठल पंतांना बोलू लागली, स्वामी कशासाठी हे देवानी त्या 4 मुलांना माझ्या कुशीत जन्म का दिला? कशासाठी दिला? अवघड आहे ते, काहीतरी विलास करा. मग विठ्ठल पंतांनी मनात विचार केला. गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती होती, त्यांच्याकडे आत्मनिवेदन केलं. प्रतिष्ठित व्यक्ती ती कोण? बळवंत शास्त्री. बळवंत शास्त्रींचा आधार घेतला आणि सांगितलं, शास्त्रीजी मला मदत करा. ब्रह्मवृंदांना बोलावून घेऊ आणि ही सभा लावू आणि त्याकडून आणि काहीतरी विलास काढू आणि माझ्या मुलाबाळांना शुद्धीपत्र आणि मुंजी करण्याचा अधिकार प्राप्त करू. काय केलं बळवंत शास्त्री सर? दौंडी देऊन विठ्ठल पंतांनी जमविले प्रीद केली ब्रह्मसभा. जमविले पीठ केली ब्रह्मसभा. क्षमा अपराध करा दिना. अपराध क्षमा करा. आणि यापुढे विठ्ठल पंत काय बोलले? सांगाल ते मान्य करू साई जन सुची एक करणे पतितांशी. तुम्ही जे सांगाल तो न्याय आम्हाला मान्य राहील. सांगा. विठ्ठल पंतांचे करुणामय शब्दांचा विचार न करता शास्त्री पंडितांनी आणि घाऊक असा निर्णय सांगितला. विठ्ठल पंत, या भ्रष्टाचारापासून तुम्हाला प्रायचित एकच, तर देहांत प्रायचित. देहांत प्रायचित. देहांत प्रायचित म्हणल्यानंतर बळवंत शास्त्री नका व नका 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 विठ्ठल पंतांना रुक्मिणीला देहांत प्रायचित नका नका देहांत प्रायचित. बळवंत शास्त्री शहाणपणा करायचा नाही. या भ्रष्टाचारींना शासन दिल्याशिवाय आमचं मन समाधान होणार नाही.
देहांत व्हायची, देहांत व्हायची. विठ्ठल पंतांनी खाली मान घातली, खाली मान घालून आणि रस्ता भरला. स्वामींनी सांगितलं, बळवंत शास्त्रींनी विठ्ठल पंत देहांत व्हायची घेऊ नका, देहांत व्हायची घेऊ नका. मी शोध करतो, शास्त्राचा आधार घेतो आणि तुम्हाला या भयंकृत कृत्यापासून वाचवायचा प्रयत्न करतो. विठ्ठल पंत आपल्या पर्णकुटीकडे गेले. बळवंत शास्त्री घरी गेले. बायकोला सांगतात, आज मोठा अनर्थ घडला आहे, दुःखमय वार्ता आहे. विठ्ठल पंतांना ब्रह्मवृंदाने देहांत व्हायची सुचवलं आहे, तरी त्यापासून वाचवणं मी रात्रभर जेवण करणार नाही, झोप घेणार नाही, शास्त्राचा आधार घेईल. आणि बळवंत शास्त्री ग्रंथ उंगारायला सुरुवात करतात. इकडे विठ्ठल पंतांची वाट रुक्मिणी पाहत होती. ब्रह्मवृत्तांचा काय आदेश शिकव. विठ्ठल पंत जाऊन ज्योतीच्या कडेला बसले. दोन्ही पायाच्या गुडघ्यामध्ये डोकं टाकलं. रुक्मिणीने विचारलं, स्वामी ब्रह्मवृत्तांचा काय वृत्तांत आहे, सांगा सांगा लोक. विठ्ठल पंतांना मुलांसमोर सांगता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं. रुक्मिणी सांगायला लागली, आज मुलांना पुरणपोळीचं जेवण केलंय, जेवण करायचंय, लवकर सांगा. विठ्ठल पंतांचं हृदय पेटत होतं, आगीसारखं पेटत होतं. रुक्मिणी विचारत होती, का सांगत नाही स्वामी, का सांगत नाही स्वामी, का सांगत नाही. काय सांगणार होते विठ्ठल पंत. रुक्मिणी काही नाही, डोकं दुखताय, मुलांना जीव घाल. मुलांना जीव घातलं आणि विठ्ठल पंत सांगतात, रुक्मिणी मुलांना चांगली झोप लावली, त्यांच्या अंगावरून हात फिरव. रुक्मिणीचं हृदय तरतर कापत होतं. काहीतरी अघटित निर्णय आहे, ब्रह्मवृत्ताने काहीतरी चुकीचाच निर्णय दिलेला आहे. रुक्मिणी रडत होत्या. मुलांसमोर त्या रडत नव्हत्या, डोळ्याला पदर लावून. आणि रुक्मिणी ओंके टाकत होती. जेवण झाल्यावर मुलं झोपी गेली आणि विठ्ठल पंत रुक्मिणीला सांगायला लागले, रुक्मिणी ब्रह्मवृंदाने कठोर निर्णय दिला, देहांत व्हायची, देहांत व्हायची. स्वामी इतका मोठा अन्याय काय. अगं बळवंत शास्त्रींनी भरपूर विरोध केला, ब्रह्मवृंदाने ऐकलं नाही. मग आता काय करायचं. जर आपल्या मुलांच्या मंजी होणार नाही, आपल्या मुलांना समाजापासून फिरता येणार नाही, समाजापासून सुख मिळणार नाही, वंचित राहावं लागलं, तर देहांत व्हायची ठेवत नाही. रुक्मिणी तू थांब. 4 मुलांचं छाया छत्र हरवल्यापेक्षा मी देहांत व्हायची घेतो. नाही स्वामी, जेथे पती तेथे सती. रुक्मिणीने निर्णय घेतला, दोघांनी देहांत व्हायची. हो, जगामध्ये जगाच्या पाठीवर मुलांच्या हितासाठी कोण देहांत व्हायची आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावण्याची. या जगाच्या पाठीवरच्या तरुण मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे, आणि देहांत व्हायची देणारे एकच असतील आई आणि बाप. तर भागवत धर्म जर म्हणलं
तर भागवत धर्माचा पाया माता पिता. भागवत संस्कृती काय सांगते? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. गुरु आणि माता पिता हे देव. तर धर्माचं पाय ज्याला धर्म आचरण करायचे ठरलं तर धर्माचे माता पिता आई बाप आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये आई बाप हे जर गोड वाटत नसतील तर त्याचं जीवन पशुतुल्य आहे. म्हणून आजच्या कलियुगातल्या मुलांनी एकच लक्षात ठेव, आई बापांची सेवा, आई बापांची सेवा, आई बापांच्या सेवे व्यतिरिक्त तुम्ही जे काही कराल ते सर्व व्यर्थ आहे. ऐशी कळवळ्याची जाती विठ्ठल मंत्रांनी चारी भावांवर हात फिरवला आणि झोपडीच्या बाहेर निघाले. झोपडीच्या बाहेर निघाले सिद्ध भेटामध्ये आणि देहांत प्रायचित करायचं ते सरसावून पुढे निघाले. वेळ झाली, रात्र उजाडायला आली. रुक्मिणी मात्र माग फिरत होती आणि छोट्या मुक्ताईवर हात लावीत आणि हुंक्या मारत होती. त्यावेळेला विठ्ठल पंत म्हणत होते, रुक्मिणी तुला म्हणत होतो मी, देहांत प्रायचित मी एकटा घेतो, तू नको घेऊ. तू सांगितलं जेथे राघव तेथे सीता आणि तू माझ्या बरोबर निघाली, तुझा पाय ओढत नाही, चल लवकर ये. रुक्मिणीनं मुक्ताच्या पाठीवर शेवटचा हात कुरवाळून बाहेर निघाली. सिद्ध भेटात येऊन आणि देहांत प्रायचित घेतलं. देहांत प्रायचित घेतलं आणि मात्र विठ्ठल पंतांनी चिठ्ठी लिहून ठेवली, मुलांना निवृत्ती. या आळंदीच्या पंडितांच्या म्हणण्यावरून आम्ही उभयता दोघे जण देहांत प्रायचित घेत आहोत आणि त्याचा मोबदला आळंदीकरांनी सांगितलं पैठणला जाऊन शुद्धीपत्र घ्या. तर ते पत्र घेऊन आमच्या नंतर तुम्ही पैठणला जा, ब्रह्मवृंदम करून शुद्धीपत्र घ्या. सकाळची पार झाली, पक्ष्यांची केळी झाली. निवृत्तीनाथ बघतात, प्रथम उठले, ताटी उघडलेली आहे. ताटी उघडलेली आहे, का उघडली? आई बाबा दिसत नाही, आई बाबा दिसत नाही. चिठ्ठी दिसली, दरवाजात चिठ्ठी दिसली. निवृत्तीनाथाने चिठ्ठी वाचली. आई बाबा देहांत प्रायचित घेतले. पंडितांकडे निवृत्तीनाथ मुलांना काय सांगू आता, काय सांगू आता ह्या विचारात मग्न झाले. दोन्ही गोट्यात डोकं घालून निवृत्तीनाथ बसले. तितक्यात माऊली महावैष्णव ज्ञानेश्वरांना जाग आली आणि ज्ञानेश्वर उठतात, दादा पाय डोकं का घातले? काही सांगत नव्हते निवृत्तीनाथ, काही सांगत नव्हते. आई बाबा दादा का दिसत नाही, का दिसत नाही? तोच आवाज ऐकता सोपान उठला, मुक्ताई उठली आणि निवृत्तीचं हृदय भरून आलं. अरे आई बापांनी आपल्याला पोरक केलं. तेव्हा मुक्ताई म्हणते, दादा आपल्याला आई कोण, बाप कोण? तेव्हा निवृत्तीनाथांनी सांगितलं, सोपान मुक्ता आपली माता पृथ्वी, आपली माता पृथ्वी आकाश पांघरू. काय सांगतो? ही परिस्थिती निर्माण झाल्यावर तिने भावंडावर हात ठेवला आणि निवृत्तीने मुक्ताचं सोपानाचं ज्ञानदेवाचं सांत्वन केलं. मुक्ता ज्ञानदेवा सोपाना, अरे आई गेली बाबा गेली, आई गेली बाबा गेला, आता सांभाळ विठ्ठला. आई गेली बाबा गेला, आता सांभाळ विठ्ठला.
गेली बाबा आता संभाळून ठेवला. गेली बाबा आता संभाळून ठेवला. गेली बाबा आता संभाळून ठेवला. बाबा गेला आता संभाळून ठेवला. गेली बाबा गेला आता निवृत्तीनाथाने तिने भावंडांचं सांत्वन केलं आणि आश्वासन दिलं, आई बाबा ऐवजी मी तुमचं सांत्वन करीन, संगोपन करीन हे सांगितलं. पण आता करायचं काय, खायचं काय, प्यायचं काय, पोटाची खळगी थांबत नाही. मग निवृत्तीनाथाने हुकूम केला, नाना तू माधवगोरीला जा, मुक्ता तू सरपण आण आणि सोपाना तू कपडे धु, मी तुमच्यावर नजर ठेवीन असा वृत्तांत ठरवून आणि निवृत्तीनाथाने आपला संसार चालू केला. काय असेल त्या संसारात काहीच नाही, माधवगरी व्यतिरिक्त काहीच नाही. संसार चालू केला. मात्र सोपानाने एक आवाज दिला, सोपानाने आवाज दिला, दादा काय करावं ह्या धर्मपंडितांना, काय करावं धर्मपंडितांना. आपल्या आई बाबांचा संसार उद्ध्वस्त केला, संसार उद्ध्वस्त केला, संसार उद्ध्वस्त केला. त्यावेळी माऊलींच्या मुखातून उद्गार निघाले, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. सोपानाचं सांत्वन केलं. सोपान दादा आपला संसार उद्ध्वस्त केला. विठ्ठल पंतांचा, रुक्मिणीचा, आपल्या आई बापांचा संसार जरी उद्ध्वस्त केला, काय त्या संसारात किंमत आहे. मग पण संसार या संसारापेक्षा आपला संसार मोठा करीन. किती मोठा करीन ते माऊलींनी सांगितलं. अवघाती संसार सुखाचा करीन, आनंद भरी तिन्ही लोकांचा संसार. मग सुरुवात झाली प्रकल्प. ज्ञानदादाला सांगितलं माधुकरी आहे. मुक्ताई सरपण आणायला गेली. सोपान दादा आणि निवृत्ती दादा हे तिच्या मागे गेले आणि सरपणाला मदत केली आणि मुक्ता धुण्याशी लागली. तिच्या जवळ हे दोघं थांबले आणि माऊली महावैष्णव
सकाळची पहार सोळ करून आणि आळंदीच्या रस्त्याला निघाली. कशासाठी? माधुकरी मागायला. माधुकरी मागायला गेले. आळंदीच्या कोपऱ्यात एक झोपडी होती. झोपडीमध्ये नजर गेली. सला समर्जन केलं होतं. एक गाय बांधलेली होती. तुळशीचं वृंदावन होतं. वृंदावनात अगरबत्ती पेटत होती आणि झोपडीतून धुंद धुंद असा धूर निघत होता. यावरून चूल पेटलेली आहे. ओम भगवते भिक्षांना, ओम भगवती भव भिक्षांना. हा आवाज माऊली वाजता त्या झोपडीतल्या माऊलीने ऐकला. डोक्याचा पदर सावरला. मंद मंद पावलाने निरीक्षण केलं. कुरुळे केस, कपाळावर गंध, तुळशीची माळा, एक रुद्राक्षाची माळा आणि काखेत झोळी भगव्या रंगाची. कोमल चैतन्य दिसलं. कोणीतरी अवतारी पुरुष आहे आणि हा निश्चित भयस्कृत केलेला विठ्ठल पंतांचा मुलगा असायला पाहिजे. हे धोरण माऊलीने केलं. माधुकरी वाढायला पाहिजे. परंतु मनाला इतकी भीती होती. काशीच्या पंडितांनी दौंडी देऊन सांगितलं होतं, या संन्याच्या पोरांना, या भ्रष्टाचारी पोरांना जर भिक्षा वाढली त्याला दंडाची शिक्षा दिल्याशिवाय राहणार. विठ्ठल असा दंड शिक्षेचा निर्णय धर्मवृंदांनी केला होता. तेव्हा माऊलीचं हृदय कापलं. किती कोवळं मूल, काही परिस्थिती, काय वेळ यावी यांच्यावर. सुकुमार मुले किरकोळ अपराधावरून यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित दिलं. पण माधुकरी वाढल्याशिवाय राहणार नाही. चोरच्या नजरेने इकडे तिकडे पाहिलं. कोणी आहे का? भीतीच्या पोटी पळत पळत घरात माऊली गेली. वंदुरीत तांदूळ आणले आणि तांदूळ थैलीत टाकले. तांदूळ थैलीत टाकल्यावर त्या झोळीमधून हात टाकला. माऊली महावैष्णवांनी चिमटभर तांदूळ टाकले आणि त्या माऊलीच्या पदरात परत प्रसाद रूपाने दिले. प्रसाद दिला आणि चालू लागले. पुढे चिरेबंदी वाडा होता. दरवाजा लावलेला होता. म्हणजे आत माणसं आहेत. ओम भवती भिक्षांनी. मधल्या पंडितांनी आवाज ओळखला. खिडकीतून रोखून पाहिलं. अरे संन्यासाचा मुलगा, लाज वाटत नाही यांना. जा परत आळंदीमध्ये येऊ नको. छोट्या पावलांनी माऊली महावैष्णव 4 घर दुसरे जाऊन आणि चोरून भिक्षा केली. गाठोड डोक्यावर घेतलं आणि मुक्ता भुकावलेली असल. दादा वाट पाहत असतील. उन्हाचे झटके लागत होते. पायाला फोड आले होते. मात्र महावैष्णव माऊली तडतड आवाजाने चालत असताना तिकोण विश्वासाठी यांची स्वारी. अंगी अंगरखा, पायात जोडा आणि डोक्याला फेटा. पंडिताचं धौर्य घेऊन आणि माऊली महावैष्णवाकडे पाहिलं आणि सांगितलं, थांब कायदा, काय आहे डोक्यावर? माऊली महावैष्णवांचा फरकाप झाला आणि मात्र आपल्या धर्माप्रमाणे जोडीतला हात बाजूला करून आणि विसोबासाठी यांना धर्माप्रमाणे प्रणाम केला. कोण रे, कुठे आले? काका माधुकरी आलेला. कशासाठी माधुकरी? का खाता माधुकरी?
आळंदी वाटवली परत आळंदीमध्ये यायचं नाही तुम्हाला किती वेळा सांगितलं. काका सर्व आहे, परंतु हा देह नरदेह अन्नाचाच आहे. कसं चालेल हे, कसं चालेल हे? असं म्हणतात म्हणता विश्वमासाठी पुढे येऊन डोक्यावरचं काथोडं सोडलं आणि खाली आपटलं गाठ सोडली. सर्व तांदूळ शिदा विस्कारून दिला, विस्कारला आणि परत संशय घेतला. जर कधी वरच्या वर जर हा शिदा भरला मग त्याचा विचार करून आणि पायात जोडा असताना जोड्याने चोळायला सुरुवात केली. त्यावेळेला माऊली महाविष्णू काय सांगतात, ओ काका नका जाऊ दे आम्हाला, नका शिदा, परंतु अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, मातीत तुळू नका, माईत तुळू नका. शहाणा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो. थांब खबरदार. पायातला जोडा काढला आणि माऊली वैष्णवांच्या गळात फार दिशी ठेवली. तेव्हा माऊली महावैष्णव ज्ञानोबानी खाली मान केली आणि चालायला सुरुवात केली. रिकामी झोळी काखेत घातली. देवा कशासाठी जन्म दिला, का जन्म दिला, का या समाजापासून हेळसांड होती आमची, नाही जीवन जगायचं नाही. निवृत्तीनाथ सोपान मुक्ताई गंगेवर होते. टाटीचा दरवाजा उघडला आणि ज्ञानोबा टाटी लावून बसले. दोन्ही गुडघ्यात डोकं घातलं. तितक्यामध्ये निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई आली. टाटी लावलेली पाहिजे. निवृत्ती दादाने हाक मारली, ज्ञाना का मध्ये बसला, टाटी उघड. ज्ञाना टाटी उघड. निवृत्तीनाथांचं हृदय भरून आलेलं होतं. माऊली महावैष्णवाचं आवाज येत नव्हता. डोकं गुंग झालं होतं. दुःख आवरत नव्हतं, दुःख सावरत नव्हतं. सोपानाने आवाज दिला, दादा दरवाजा उघडा, भूक लागली. दादा दरवाजा उघडा, भूक लागली. काय आणलं असेल नाही. माऊली आवाज देत नाही. गुंग झालेलं शरीर मगत पेटलेलं होतं. अग्नीच्या डोळा पेटत होत्या. मुक्ताईने स्वर काढली, विश्वपट कोणी बत्तीशी पाडली. दादा नाम दादा पाठी उघड. जीवदाताने चाविली, जीवदाताने चाविली. दाताने चाविली, कोणी बत्तीशी पाडली. विश्वरागे भरले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. ब्रह्मपट दोरा टाटी उघडा ज्ञानेश्वर. मुक्ताबाईचा आवाज कंठाशी भिडला, हृदयात भिडला.
उपदेश झाला आणि माऊली ज्ञानेश्वरांनी टाटी उघडली, प्रकाश पडला. मग सांगितलं, ज्ञाना काय करायचं, या समाजाने एवढा अन्याय केला म्हणून समाजाला आपण तोडायचं का? नाही तोडायचं. या समाजाचं कल्याण करायचंय, या विश्वाचं कल्याण करायचंय. आपण कशासाठी आलो? अभंगाचं दुसरं तर येती आम्हा करणे काम. येती आम्हा करणे काम. येती आम्हा करणे काम. येती आम्हा करणे आपल्याला ह्या धर्माचं काम करायचंय, धर्म उभा करायचा. मग निवृत्तीनाथांना ज्ञानदेवाने आज्ञा केली, दादा आपल्याला सुट्टीपत्र घ्यायचे. कारण पैठणला जाऊन आपल्या आई वडिलांनी जे देहांत प्रायचित घेतलं त्याचे पुढचा पुरावा म्हणून शुद्धीपत्र घ्यायचे. त्यावेळी निवृत्ती दादा काय बोलले? निवृत्ती दादा बोलले, तेच अशुद्ध त्यांच्याकडून शुद्धीपत्र काय करायचं? काय देणार शुद्धीपत्र? आपल्या आई वडिलांचा प्रपंच उद्ध्वस्त केला आणि त्यांच्याकडून शुद्धीपत्र घेणं हे मला पटणार नाही. त्यावेळेला माऊली महावैष्णवांनी सांगितलं, दादा धर्माचं उल्लंघन करणं अति दुसरे नाही. त्यांनी जरी देहांत प्रायचित दिलं, थोडा शासन दिल्याऐवजी जास्त दिलं, परंतु आपल्या वडिलांकडून धर्माचं उल्लंघन झालं म्हणून देहांत प्रायचित दिलं नवल नाही, पण शुद्धीपत्र घ्यावं लागल. म्हणून पैठणला निघाले. पैठणला निघाल्यावर धर्मसभेमध्ये जाऊन टेकले आणि ब्रह्म उर्दांना ओळख दिली, पत्र दाखवलं. पैठणकरांना कळलं का ही ती संन्यासाची विठ्ठल पंतांची मुलं आणि ही आली बरोबर आहे. काय मुलानं तुम्हाला काय पाहिजे? तेव्हा निवृत्ती दादांनी पत्र दाखवलं. आमच्या वडिलांनी आईने देहांत प्रायचित घेतलं, त्याचा पुरावा म्हणून, त्याचं प्रायचित म्हणून शासन घेतल्याचं प्रायचित म्हणून आम्हाला शुद्धीपत्र द्या. त्या पंडितांनी एवढं करून सुद्धा यांचं म्हणणं अमान्य केलं. अशा उभयता भ्रष्टाचारांना शुद्धीपत्र देणं उचित नाही, उचित नाही. शेवटी निवृत्तीनाथाने विचारलं, आम्हाला उपाय काय? उपाय तरी काय सांगा, तुम्हाला याशिवाय पर्याय नाही. तुम्ही साधन करा, ज्ञान उपासना करा आणि ज्ञानाचा वापर करून तुम्ही जर ज्ञानी आहेत तर मग फक्त भजन करा, भजन करा. या उभयतांनी मान्य केला, अतिशय निर्णय आहे. पण तेवढं थांबितलं नाही, माघार घेतली. तरी एका तवासोरांनी विचारलं, अहो काय भजन करतील? नावास दिसतात ज्ञानोबा निवृत्ती सोपान, पण जशी नावं असतात तसं वर्तन नसतं. मग अशी नावं भरत्यांची भरपूर असतात, निवृत्ती ज्ञानदेव. तेवढ्यात एक पखारीवाला हेला घेऊन म्हणजे पाणी वाहणारा चालला होता. म्हणजे याचंही नाव ज्ञाने, याचंही नाव ज्ञाने. मग माऊली महावैष्णवांनी, हो माझंच नाव आहे, माझंच नाव आहे. मग त्या ब्रह्मवंदानी एक असुर आणला, म्हणजे चाबूक आणला आणि त्या रेड्याच्या पाठीवर दणादण मारी ती असुर रेड्याची
पाठीवर दणादण मारला, मात्र ते वळ ज्ञानोबाच्या पाठीवर उठले. मुक्ताई ओरडली, नका मारू नका मारू, ते वळ माझ्या नाही. मग एक म्हणतो चेतूक असेल काहीतरी, हे शिकून आले असतील यांच्या बापाकडून. मग म्हणे हा रेड्या आहे तो वेद बोलल का? माऊली सांगितलं, तुम्ही सांगितलं का? अशक्य होईल, शक्यच होईल. मग काय बोला सांगा, ऋग्वेद. मग ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याला हुकूम केला, ज्ञानदेव बोले बोलेले ऋग्वेद. ऋग्वेद बोला, ओम नमः शिवाय. रेडा वेद बोलावला, रेड्या मुखी वेद बोलविला रेड्या मुखी वेद बोलविला. वेद बोलविला आणि गर्भध्वजांचा हरपुया. आणि माऊली माणसाने आता शॉर्टकट घेतो आणि सुरुवात केली भजनाला. जेव्हा ज्ञानेश्वरांनी रेड्या मुखातून वेद बोलवल्या तेव्हा ब्रह्मज्ञानाची साक्षा झाली आणि मग सुरुवात केली. आणि हा वारकरी संप्रदाय इवलेशे रोप लावले द्वारी त्याचा वेलू गेला. मला सांगायचं आता शेवटी 10 मिनिटं दांडगाईने घेणार आहे. महत्वाचा विषय माझा राहिला आहे. मग मला सांगा, विठ्ठल भक्तांना देहांत करायची काय घ्यावं लागलं? याचं कारण सांगा. त्यांनी गृहस्थ आश्रमातून पत्नीची परवानगी न घेता संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यावर परत धर्माची रेषा ओलांडून संसारात येता येत नाही, परंतु गुरुच्या आज्ञेवरून आले. मग धर्माचं उल्लंघन केलं म्हणून देहांत करायची घ्यावं लागला. सीतामाईला रेषा ओलांडली धर्माची म्हणून तिला लंकेत जावं लागलं. राजा हरिश्चंद्रांनी स्वप्नात दिलेलं राज्य बोले तैसा चाले त्याची वर्णनाची पावला. स्वप्नातलं राज्य जागृतीत दिलं. कशासाठी दिलं? धर्मासाठी दिलं. देवाने अवतार कशासाठी धाव घेतले? धर्माचं रक्षण करण्यासाठी. मग त्या माऊली महावैष्णवानी ज्ञानदेवे रचिला पाया उभा देवालया नामातयाचा किंकर ते त्यांनी भगवत धर्म हा उभा केला आणि मग त्या वारकरी संप्रदायाचं महत्व वाढवलं आणि तो धर्म मात्र राजरोस विक्रत आला. काही व्यापारी कीर्तनकारांनी हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? ऐ पोरा, ते कागद तुझ्याकडे होते ना, आणि मी माझ्या पदार्थ काही सांगणार नाही. जसं भगवंताचं कार्य धर्म रक्षणासाठी हे मुख्य प्रयोजन, तसं मी कीर्तनकार नसून मी एक सामान्य तुमच्यासारखा माणूस आहे. पोलीस पाटील होतो, आयुष्यभर कथा कीर्तन अभ्यास केला, भरपूर अभ्यास झाला, कीर्तन करायला संधी मिळाली नाही. पण आयुष्यभर पाहिलं, 500चं पाकिट 1000चं झालं, 1000चं पाकिट नारळाच्या निमित्तानं मोठा विक्रा चालू झाला. तर तुकाराम महाराजांनी हे रेषा मारल्या. माऊली महावैष्णवानी हरिपाठामध्ये काय सांगितलंय? वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, कन्याबरोबर संभोग केला एवढं पातक आहे. मग वेदार्थाची ढाल केल्यावर कन्याबरोबर संभोग होतोय, तरी एक कीर्तनकार आणि धर्म विकतात. विठ्ठल विठ्ठल पण हे धर्म मान्य नाही. राजरोस धर्माचा विक्रा चाललाय. ही विक्रीची वस्तू नाही. परमार्थामध्ये भाव जर नसेल मग कीर्तन काय? कीर्तन सेवा, सेवेसाठी घेतलेला अभंग सेवेसाठी. अरे सकाम भक्ती मूळ घ्यायचे, मोल देती घेती दोन्ही नरका जाते. मग आपल्याला कळत असून आपण शहाणी माणसं आहोत
त्याने मोठा कीर्तन सांगितला. मग त्याच्यापेक्षा माझ्या बापाच्या वर्षी श्राद्धाला मोठा कीर्तन सांगायचा. धर्म विकायला लागला. त्याचं भान ठेवा. धर्मासाठी देवाला 10 अवतार घ्यावा लागले. धर्मासाठी एवढ्या खटाटोपी आहेत तर कीर्तन हे धर्माचं परिवर्तन होणे याचं नाव कीर्तन आहे. तर कीर्तनामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. 1-2 मिनिटात 5 मिनिटात दृष्टांत सांगतो. समजून घेतला नाही तर पारमार्थ व्यर्थ झाला. एक साधू वाळवंटामध्ये गेला. तो वाळवंटामध्ये गेला सकाळच्या पहारी नित्यनेम सारण्यासाठी वाळवंटात गेला. त्याच्याजवळ काय होतं? वारकऱ्याजवळ काय असतं? पंचे आणि कमंडल. मग ह्या 2 वस्ती होत्या. काही काखा घातलेली पिशवी होती. ह्या वस्तू होत्या. वाळवंटात इंद्रायणीमध्ये आंघोळ करायला गेला चंद्रभागेमध्ये. पण त्याच्यामध्ये काही खाण्याचे पदार्थ पिशवीत होते. मग खाण्याचे पदार्थ पिशवीत आहेत. मग हे जर कुत्रे फिरत होते ते खाली, कुत्रे फिरत होते, जर कुत्र्याने नेलं तर आपण स्नान करणारे. मग त्या वारकऱ्यांनी वाळू उकरली आणि त्या वाळूमध्ये आपलं पंचे पिशवी कमंडलू पुरून ठेवला आणि लिंग केलं. लिंग काय केलं? सगळं वाळवंट वाळून भरलेलं आहे, सपाट दिसतंय. मग जर आपली वस्तू सापडावायची ठरली तर या लिंगाच्या दिशेने आपण येऊ. मग त्या वारकऱ्याने लिंग तयार केलं आणि गंगेत बुडी मारली. गंगेचे यमुनेचे गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी क्षिप्रा वेतवत्री महासूर नदी ख्याता दया गंडकी नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुर वंदित दिव्य रूपम भक्तीचे मुक्ती सारानुसार सदा नराणाम अधिदेव नमस्ते भावानुसार. गंगेत स्नान चालय. वारकऱ्याचा विधी चालाय. विधी उरकला. 2 नंबरला दुसरा एक वारकरी आला. त्याला काय अभ्यास नव्हता, त्याला काही ज्ञान नव्हतं. त्याला पाहिलं ज्येष्ठ वारकरी परमार्थ असा करायला पाहिजे असावी. मग त्याने एक लिंग बनवलं. त्याने लिंग बनवलं. तो आंघोळीला गेला. तिसरा वारकरी वाळवंटात सगळी गर्दी झाली. हो, वारकऱ्यांनी पाहिलं असंच करावं लागेल. असंच करा. सगळी लिंग लागली आणि पहिल्याचं स्नान झालं वारकऱ्याचं. मग पहिल्याचं स्नान झाले. आता लिंग एक राहिले का वाळवंटात? वाळवंटात लिंग किती झाली? किती भक्ती, केवढी जोरात भक्ती चालली. काय भाविकांचा परमार्थ चाललाय, काय सत्य चालले. केवढा भाविकपणा खरंच होता. भाविकपणा खरीच होता. भाव त्यांचा होता. त्यांनी केले म्हणून आपण करावं. म्हणजे भाव होता. पण त्याच्या पाठीमागचं उलटीत बरोबर होतं का? धर्म मान्य होतं का? लिंग करावं लागत होतं का धर्मात? नव्हतं. फक्त त्याने केलं म्हणून यांनी केलं. अख्ख्या वाळवंटात हे झाले. परिस्थिती अशी निर्माण झाली का तो साधू आला. आता तो म्हातारा माणूस होता माझ्यासारखा. माझा 15 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट आलाय. तेवढे दात पडून गेले. पण धर्माचं कीर्तन होतून म्हणून देवानी जगावलं. त्याला माहित आहे 10 अवतार जर घेतले तर हा बिचारा एकच कीर्तन का वारकरी संप्रदायाचा प्रचार करतोय. धर्माला ग्लानी आली आणि कीर्तनकार धर्माचा विक्रा राजरोस करतात आणि हा ते प्रचार करतोय तर त्याला मारून कसं जमल? सत्य संकल्पाचा दाखला आहे. पूर्ण करी सर्व माझा पूर्ण विश्वास होता पण मी राजापूरला जाऊन धर्म कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही आणि तो वीज टीव्हीला कार्यक्रम लावण्याशिवाय राहणार नाही. मी कीर्तनकार नाही, मला कीर्तन येत नाही. मी तुमच्या सारखाच आहे पण कीर्तन करून घेणारा कोण आहे? सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा
म्हणून एका माणसाला भरपूर लागलं. माझ्या गाडीचे सोकाप एवढे वाटले तो तारा कधी याच्यावर बसला तर राहिलो असतो का. हा 67 वजन होतं, आता राहिले 62. 3 हप्त्यामध्ये गेलो. म्हणलो कीर्तन होतंय का नाही. हे सगळ्या चावण्या दुखत आहेत कारण ते दात पडल्यामुळं. म्हणलो लोक हसतील. एवढे दिवस मोठं भारी कीर्तनकार होते आणि हे म्हातारा येऊन आपल्याला काय सांगत. पण मला एकच निरोप सांगायचा आहे का जो कीर्तनकार बाकीच विचारेल त्याला तारीख देऊ नका. धर्म भावना लिंग केलेले चुकीचे होते का. भाव त्यांचा होता. ते भाविक वारकरी होते. त्या मोठ्या वारकऱ्यांनी केलं म्हणून लहान्यांनी ते लिंग केलं. तेवढ्यावर थांबलं नाही. मग त्यांनी सुरुवात केली. कंबर वाकलं, दात पडेल होते. एक लिंग उतारलं ते वाळवंटात झाले. पंचे तर सापडायचं नाही. आता धोतर बदलावायचे कसे, पॅन्ट सापडावायची. मग त्यांनी लाताना उडवायला सुरुवात केली. लिंग लाताना उडवायला सुरुवात केली. अधर्म करायला लागला ना. मोठा वारकरी खरा असताना विठ्ठल पंथांसारखा खरा वैष्णव होता. पण पायानं खात उडवावं लागलं. त्याचं पंचे गवसत नव्हतं. स्वतः वाळवंटात त्यांनी बरेच सर्वांनी एकी केली, कंप्लेंट केली. म्हणजे बिघडला, धर्मभ्रष्ट झाला. वारकरी धर्मभ्रष्ट होता का म्हणजे सांगा. हो खरा भाविक होता. विठ्ठल पंतांना ज्या प्रमाणात देहांत प्रायची दिलं त्याप्रमाणे याला फाशीची शिक्षा ठोठावली. फौजदारकडे फाशीची शिक्षा द्यायची ठरली. परंतु कोर्ट तसं नसतं. कोर्टामध्ये गीतेची शपथ घ्यावी लागते. गीता मान्य असतं. मग कोर्टाने गीतेची शपथ घ्यायला लागली. अरे तुला अक्कल नव्हती का म्हणे. धर्मभ्रष्टा एवढे लिंग त्या भाविकांनी केले आणि तेवढे लिंग तू तुडवले म्हणे. जज साहेब आता तुडवले. मी गण सांगत होतो. माझा दोस्त ऐकूनच घ्यायला तयारी नाही. हे किती जण झाले, हजारो झाले. याचं बोलणं ऐकायला कोणी तयार नाही. मग तुम्ही तरी संधी द्या म्हणे. माझ्या 2 नंबर कोण आला. कोण पहिला वारकरी म्हणे. माझ्या 2 नंबर कोण आला. हो तुमचं नाव काय. वाघ भाऊसाहेब. म्हणे त्यांना विचारा तुम्ही लिंग का केलं. त्यांना विचारा तुम्ही लिंग का केलं. वाघ भाऊंना उभं केलं कोर्टाने. देवा शपथ खराब बोलेल. म्हणून तुम्ही लिंग का केलं त्याचं कारण सांगा, त्याचा मंत्र सांगा. वारकरी जसा म्हणतोय गंगेचे मुनीचे गोदावरी नर्मदे सिंधू कावेरी शिप्रा वेत्र होती महासून असं म्हणतो. तुम्ही काय मंत्र म्हणा. मी म्हणा भोळा भाविक आहे. वाघ भाऊसाहेब काय म्हणले. मी भोळा भाविक आहे पण मला भक्ती मान्य आहे म्हणून मी परमार्थ. अरे परमार्थ समजून घ्यायचा. मग त्या पहिल्या वारकऱ्याने सांगितलं देशला वाघ भाऊसाहेबांना विचारा मी थांबणार नाही. मी फाशीला जाईल. पण 2 नंबरच्या वारकऱ्याला विचारा का तुम्ही लिंग काय नात्याने केल्या. तुमच्या गुरूंना काय सांगितलं ते कशासाठी केलं. 2 नंबरचे वाघ भाऊसाहेब उठले. म्हणून जे साहेब सांगू का तुम्हाला. मी फक्त भाविक आहे. लोक माळकरी आहेत म्हणून मी माळकरी घातले. वारीला लोक जातात म्हणून मी जातो. म्हणून मी लिंग केलं. मला काहीच माहिती नाही. मग जे साहेब मला 2 शब्द बोलायचे आज्ञा द्या. हा मला शेवटी फासावलं जातं. त्याला 2 शब्द शेवटचे विचारा. म्हणा मी लिंग कशासाठी केलं. माझा पंच मी एकटाच होतो. कुत्र्या मांजराला नेऊ नये म्हणून मी लिंग केलं. वाळवंटात सापडणार नाही म्हणून मी लिंग केलं. माझ्या पाठीमाग वाघ भाऊसाहेब आले. मग त्यांनी केलं. मग त्याला वाटलं त्यांनी केलं. मग अशी भक्ती जर केली आपला परमार्थ कसा होता. तर परमार्थ करा, समजून करा. तर कीर्तन सत्य करा. कीर्तनकार समजून सांगा. जो प्रेमानं देईल
गाडी भाडं देणंच आहे, आपण दिल्याशिवाय राहणार नाही. वरून थोडे पैसे देणार, ते दिल्याशिवाय राहणार नाही. राजवस 51,000 रुपये घेतात आणि दुसऱ्यानी जर 60,000ची सुपारी दिली तर सांगतात माझी तब्येत बरोबर नाही, तुम्ही पर्यायी व्यवस्था करून घ्या. सांगू आता नाव सांगू का? नावही सांगितले तरी मला सुळावू देणार नाही, आणि सुळावू दिलं तरी धर्मासाठी मेला. संभाजीराजांना धर्मासाठी प्राण गेला, पण धर्म बदलला नाही. जय हिंद, जय महाराज. धर्मासाठी मरण आलं चालू. वेदांत वाचस्पती असला, विचार असो त्यावेळेला एका ठिकाणी वाङ्मयामध्ये म्हणले ज्ञान उपासना, बौद्धिक ज्ञान उपासना बौद्धिक व्यापार नसून धर्माची जोपासना आहे. ज्ञानेश्वर माऊली उपदानात ज्ञानी हे धर्मदानोनी ज्ञानी होते, पण त्यांनी धर्माचं काय केलं? धर्माचं रक्षण केलं आणि ज्ञान धर्माची जोपासना केली. एवढं बोलून आणि कीर्तनी इथे थांबवतो. मात्र शपथ घेऊन सांगतो, राजापूरच्या भाविकांना माझ्या गुरुची शपथ, माझ्या आईची शपथ, जो कीर्तनकार पाकिट विचारेल त्याला तारीख देऊ नका, तारीख देऊ नका. तर माझं कीर्तन सार्थकी झालं, माझा प्रचार सारखा केला. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची माग करणे, काम बीज वाढवणे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फरे, हेची माग करणे, काम बीज वाढवया. नाही भीड भाड, नाही भीड भाड, तुका म्हणे थांबतो, हेची माग करणे काम ज्ञानेश्वर विठ्ठल देवी उठू नका भाऊ. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत झाल्याशिवाय कार्यक्रमाची सांगितलं होत नाही. कृपया 2 मिनिट थांबा. हे बघा, ही परंपरा आहे, संस्कृती आहे. आपण आपली संस्कृती जपलं पाहिजे. या ठिकाणी आज या
7व्या दिवशी आणि हरिभक्तपरायण बोडखे महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, ज्या ज्ञानेश्वरीचं पालन आपण करत आहात, ज्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताय, त्या ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र, त्यांच्या जीवनात त्याला परमार्थ करताना काय त्रास झाला त्याचं सुंदर असं चिंतन महाराजांनी या ठिकाणी मांडलं. मी महाराजांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आपले जे अन्नदाते आहे, आजचे अन्नदाते, आज तिन्ही अन्नदात्यांच्या या ठिकाणी सत्कार होत आहे. उठू नका, शूटिंग चालू आहे. सगळ्यांना कृपया विनंती आहे, 2 मिनिटं थांबा, उठू नका. आज आपल्या खंडागराम संस्थामध्ये महाराजांबरोबर आलेले आपली व्हिडिओ शूटिंग चालू आहे. सगळ्यांनी थोडी शांतता राखा. आज आपल्या सकाळच्या पंक्तीचे अन्नदाते संतोष भुजे यांना विनंती आहे, त्यांनी इकडे या. तसेच आजचे सायंकाळचे अन्नदाते हरिभक्तीपरायण दत्तू पाटील लोंढे आणि विजू पाटील लोंढे यांचाही छोटा सत्कार महाराजांच्या हाताने होईल. त्यांना विनंती आहे, त्यांनी इकडे या. अशोक तुम्हाला महाराजांच्या हातून थांबा थांबा थांबा, काही सूचना आहे, थांबा. तसेच आज महाराजांबरोबर आलेले पाहुणे, त्यांचाही सत्कार आपल्या मंडळाच्या वतीने त्यांचाही सत्कार होत आहे. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी मंडळाला विनंती करतो. मंडळाची तसेच भाविकांना विनंती आहे, उद्या ठीक ऐका, लक्ष द्या इकडे, 1 मिनिट लक्ष द्या, 1 मिनिट सगळ्या भाविकांनी इकडे लक्ष द्या. उद्या ठीक 6 वाजता, उद्या ठीक 6 वाजता हरिभक्तीपरायण वैराग्य मूर्ती तुकाराम बाबा शिरोडकर यांचा कार्यक्रम होणार आहे कीर्तनाचा. त्यामुळे सगळ्या भाविकांकडे वर्गणी राहिली असेल त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता सगळ्यांनी आपापले भांडे घ्या, वाढायला सुरुवात करा. सगळ्या भाविकांना विनंती, आपण शांततेने बसा. सगळ्यांना प्रसाद भेटेल. सगळ्यांना विनंती आहे, उद्या ठीक 5 वाजता वैराग्य मूर्ती हरिभक्तीबा बाबांचं कार्ड आलेलं आहे. जर भाविकांना कार्ड पाहिजे असेल त्यांनी कार्ड घेऊन जा. माझा डिस्प्ले केला तर काही दिसत मला. मी तुमचा फोटो घेतला की काकाचा फोटो काढायचा. नाही नाही, मला काय पुढची गरज नाही. नाही ते हो बस आता संदीप भाऊ. हो चालेल व्हिडिओ.